तर केलाय। अमोल खोतकर असे या संशयित आरोपीचं नाव आहे। वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलने पोलिसांच्याच अंगावरती गाडी घातली आणि पोलिसांवरती गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये अमोल खोतकर याचा मृत्यू झालाय। लड्डा दरोड्याचा सर्व मुद्देमाल याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। रात्री 12:30 ते 1 च्या दरम्यानची ही घटना आहे। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला या एन्काउंटर विषयी माहिती देतात। कृष्णा, काय नेमकं घडलंय? आपण पाहतोय की गेल्या काही वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर मधला सर्वात मोठा दरोडा हा उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरती पडलेला होता, ज्यामध्ये तब्बल साधारणपणे 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी चोरीला या ठिकाणी गेली होती। या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांची वेगवेगळी पथकं शोध घेत होती। पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार यामध्ये 5 आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आलेली होती। यानंतर या सगळ्या जे प्रकरण आहे त्यामध्ये काल पोलिसांना माहिती मिळाली की यातला जो मुख्य आरोपी आहे, ज्याच्याकडे हा सगळा मुद्देमाल आहे, तो वडगाव कोल्हाटी या परिसरामध्ये आहे आणि त्याला पकडण्यासाठी क्राईम ब्रांचचे एपीआय आणि इतर काही टीम त्या ठिकाणी पोहोचली होती। मात्र पोलिसांनी जी प्राथमिक माहिती दिली आहे त्यानुसार हा जो आरोपी आहे यानेच या ठिकाणी पोलिसांच्या अंगावरती गाडी घातली आणि त्यामध्ये एक कर्मचारी जखमी या ठिकाणी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि प्रत्युत्तरात फायरिंग या ठिकाणी करण्यात आलं। सुरुवातीला त्याच्याकडनं फायरिंग झालं असं देखील पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि त्या फायरिंगमध्ये या जो अमोल खोतकर नावाचा जो आरोपी आहे संशयित, ज्याचा एन्काउंटर या ठिकाणी पोलिसांनी केल्याची माहिती आहे। आता या सगळ्या प्रकरणात पोलीस अधिकृत माहिती या ठिकाणी द्यायला तयार नाहीत। एवढंच नाही तर त्या स्पॉटवर देखील पत्रकारांना जाण्यास पोलिसांनी बंदी या ठिकाणी घातली आहे। तिथलं व्हिज्युअल घेऊ दिलं जात नाही अशा प्रकारची देखील माहिती समोर येते आहे आणि त्यामुळे 2 दिवसापूर्वी या सगळ्या प्रकरणात पालकमंत्र्यांनीच या चोऱ्यांच्या घटनांमध्ये पोलिसांचा सहभाग असल्याचं या ठिकाणी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर हा एन्काउंटर या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यामुळे पोलिसांकडनं जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत या सगळ्या संदर्भातली पुष्टी आपल्याला करता येणार नाही। मात्र ही माहिती आहे की आणि ही वस्तुस्थिती आहे की पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये एकाचं एन्काउंटर केलेलं आहे आणि त्याचं नाव अमोल खोतकर असं आहे। त्याची नोंद देखील घाटी रुग्णालयामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता या सगळ्या संदर्भात पोलिसांकडनं अधिकृत माहिती नेमकी काय येते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। अगदी कृष्णा, सविस्तर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। बीड जिल्ह्यामधून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावरती भीषण अपघात झाला।